नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, ऐसेनी सद्भावे कर्म करावे, हा तिजा अध्यावो जो देवे, निर्णय केला ते जाणावे, कर्मकांड येथ. ज्ञानेश्वरीतील अध्याय 18, ओवी क्रमांक 1439. केवळ अज्ञानामुळेच जीव जन्ममरणाच्या बंधनात सापडतो. या बंधनातून सुटायचं असेल तर अज्ञानाचा नाश झाला पाहिजे. कर्माचरण हे अज्ञान नष्ट करण्याचं साधन आहे. म्हणूनच कर्म करणं हे माणसाचं कर्तव्य आहे, हा विषय 3ऱ्या अध्यायामध्ये मांडला आहे. जीवाला आत्मरूपाचा बोध होऊन जीवन सफल व्हावं यासाठी श्रीकृष्णांनी अर्जुनाचं निमित्त करून गीतेचं हे शास्त्र उभं केलं आहे. सामान्य माणूस अज्ञानी असतो. माझं शरीर, माझं मन आणि माझी बुद्धी म्हणजेच मी असं वाटणं हेच अज्ञान होय. हे अज्ञान दूर केलं पाहिजे. आपला देह ही एक उपाधी आहे. परमात्मा देहाच्या उपाधीनं जीव होऊन राहिला आहे असा बोध साधकाला करून देण्यासाठी गीताशास्त्र अवतरलं आहे. देहोहम पासून सोहम पर्यंत म्हणजे मी देह आहे या जाणीवेपासून मी तो आहे किंवा परमात्म्याचा अंश माझ्या ठिकाणी आहे या ज्ञानापर्यंतची ही वाटचाल आहे. तू नामरूपापेक्षा किंवा देहापेक्षा वेगळा आहेस. तू परमात्म स्वरूप आहेस, सच्चिदानंद रूप आहेस, अशा बोधावर भगवंतांनी अर्जुनाला आणून ठेवलं. भगवंत सर्व विश्वाच्या डोळ्यांनी पाहत होते आणि अवघ्या अणुरेणूत त्यांचा वास होता. अशा त्या सर्वव्यापी भगवंतांनी अर्जुनाला हे गीताशास्त्र सांगितलं. अर्जुनाच्या निमित्तानं भगवंतांनी सगळ्या जगाला परमार्थाचा हा मार्ग दाखवला आहे. जे जीव देहाच्या अभिमानानं बद्ध झालेले आहेत त्यांनी निषिद्ध कर्म म्हणजे शास्त्रानं त्याज्य ठरवलेलं कर्म, तसंच इष्टापुरतं वगैरे कामनिक किंवा काम्य कर्म टाकून द्यावीत आणि विहित म्हणजे शास्त्रानं सांगितलेली कर्म आचरणात आणावीत. अशा रीतीनं शुद्ध भावानं कर्माचं आचरण करावं असा बोध श्रीकृष्णांनी 3ऱ्या अध्यायामध्ये केलेला आहे. म्हणूनच या अध्यायाला कर्मकांड असं म्हणावं. गीता हे मोक्ष मिळवून देणारं ज्ञानप्रधान शास्त्र आहे असं भगवंतांनी 2ऱ्या अध्यायात सांगितलं होतं. पण अज्ञानानं बांधलेल्या जीवाला मोक्षपदाची प्राप्ती व्हावी तरी कशी? जीवाच्या ठिकाणी ती योग्यता यावी म्हणून गीतेनं कर्माच्या उपासनेचा मार्ग दाखवला आहे. त्याचा आरंभ 3ऱ्या अध्यायात कर्मापासून झाला आहे. म्हणूनच या अध्यायात साधनारंभ सांगितला आहे. तोच या अध्यायाचा विषय आहे.